अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माहिती आहे ना, नाही त्याला पुस्तक कसे म्हणतात, ज्याच्यामध्ये अधिक कलंबीच्या काल्पनिक, वास्तविक किंवा मिश्र कथा गद्यात लिहिलेले असतात त्याला कादंबरी म्हणतात. ज्याच्यामध्ये देवादिकांच्या चरित्राच्या कथा सांगितल्या जातात त्याला पोथी म्हणतात. ज्याच्यामध्ये फार प्रथम काळातील देवांच्या, संतांच्या, राजांच्या कथा सांगितल्या जातात त्याला पुराण म्हणतात. ज्याच्यामध्ये भगवंताच्या जवळ वास करण्याची साधारण सूत्र सांगितले जातात त्याला उपनिषद म्हणतात. ज्याच्यामध्ये माणसाच्या अंतःकरणातील अन्यायाच्या गाठी चढवण्याचे ज्ञान लिहिलेले असतात त्याला ग्रंथ म्हणतात. ज्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचे ज्ञान असून धार्मिक ज्ञान आहे त्याला वेद म्हणतात. ज्याच्यामध्ये पुस्तक, कादंबरी, पोथी, पुराण, उपनिषद, शास्त्र, ग्रंथ, वेद या सर्वांचे ज्ञान आहे त्याला संत तुकाराम गाथा म्हणतात. संतांच्या माथ्यातून गाथा निघतो, संतांच्या माथ्यातून गाथा निघतो आणि आपल्या माथ्यातून आपल्या माथ्यातून काय निघ सांगताच येत नाही. एक महिला जाते जाताना भावाला गाते. महिलांचा स्वभावच आहे खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. त्या महिलेच्या माथ्यातून एक गाणं बाहेर आलं, वाटच्या रे वाट सरू काय पातोस खेडाला, 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 आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाडाला, 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 आणि तिच्या भाऊच्या घरी चाप्याला साखर का नसत. अव हिने तरी बरं गायलं, दुसऱ्याने तर असं गायलं विचारायलाच नको. लिंबाच्या झाडा खाली माझा भाऊ दारू पाडी, बाई पाडी ग पाडी, बाई पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी, बाई बेडी ग बेडी, बाई बेडी. बघा हिच्या मतातून काय निघालं, आमच्या मतातून असं निघतं आणि संतांच्या मतातून गाथा निघतो.